पुण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार आंदोलन केलं जात आहे। आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजपकडून वर्तवला जातोय। ही थेट दृश्य आपण पुण्यातली या क्षणी पाहतोय। आव्हाडांच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजप आक्रमक झालेली आहे। पुण्यातल्या अलका चौकामध्ये भाजपनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी या आंदोलनादरम्यान आव्हाडांविरोधात केली जाते। आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध भाजपकडून दर्शवला जातोय। प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। ठिकठिकाणी भाजपनं आज आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। पुण्यातली ही अलका चौकातली दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर ठिय्या देत भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आव्हाडांच्या रामासंदर्भातल्या वक्तव्याचा भाजपकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जातोय। पुण्यातल्या अलका चौकातली ही दृश्य पुण्यामध्ये आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। पुण्यात भाजपनं हातात फलक झळकवत आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। रस्त्यावर ठिय्या देत हाती फलक घेत हे आंदोलन सध्या करण्यात येत आहे। अलका चौकात भाजपनं तिरडी आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात येतोय? नक्कीच पुण्यातील अलका चौकामध्ये सध्या मोठा गदारोळ जो आहे तो सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांना त्यांचं जे फोटो आहे त्या फोटोला चपलाचा हार घालून जे आहे ते अलका चौका या ठिकाणी आणलं होतं। त्या ठिकाणी पोलिसांनी विरोध केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। खरं तर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहेत पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या आंदोलनादरम्यान झटापट सुद्धा झाली। खरं तर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने अलका चौकात जमलेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनादरम्यान जे तिरडी काढण्यात आली होती त्या तिरडीवरून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली। जागवी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातली जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात भाजप पुण्यात आक्रमक झालेली आहे। पुण्यामध्ये अलका चौकामध्ये भाजपनं तिरडी आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात भाजपकडून करण्यात येते। निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलनास्थळी आता बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। आव्हाड यांनी काल रामासंदर्भात वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याचा भाजपकडून निषेध नोंदवला जातोय। जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता भाजपच्या आंदोलकांकडून करण्यात येते। भाजपकडून आव्हाडांविरोधात जोरदार ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचे फलक या ठिकाणी निषेधाचे झळकवत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत या ठिकाणी तिरडी आंदोलन भाजपकडून करण्यात येत आहे। पुण्यामध्ये अलका चौकातली ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मुंबई आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। तर या आंदोलनामध्ये आता जगदीश मुळीक सुद्धा सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आणि या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अलका चौकातली ही दृश्य जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय।
अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून. चंद्रशेखर, आपण पाहतोय या आंदोलनात आता जगदीश मुळीक सुद्धा सहभागी झालेले आहेत. अगदी खरं तर आक्रमक पद्धतीने सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील अलका चौकात सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांनी केलेले जे वादग्रस्त विधान आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे. पुणे शहरातील अनेक भाजपचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. शहराध्यक्ष धीरज घाटे त्याचबरोबर जगदीश मुळीक हे सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात सुद्धा ही सगळी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड यांची तिरडी काढण्यात आली होती आणि प्रतिकात्मक तिरडीला विरोध पोलिसांनी आणि या सगळ्या आंदोलनामध्ये झाला आणि या सगळ्या दरम्यान मोठी झटापट या ठिकाणी पाहायला मिळाली. लागवी चंद्रशेखर, या कर्त्यांशी संवाद साधू शकता का? जगदीश मुळीक सुद्धा यात सहभागी झालेले आहेत आणि कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करतायत. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय तीव्र शब्दात. नक्कीच खरं तर या आंदोलनामध्ये सगळे जे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात त्यांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. भाजपच्या सगळ्या पदाधिकारी जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं जे विधान आहे त्या विधानाचा निषेध करत आहेत. खरं तर अशा पद्धतीनं विधान करणं चुकीचं आहे अशा पद्धतीची भावना भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत. प्रत्येक जो भाजपचा पदाधिकारी आहे तो आक्रमक झालेला आहे आणि एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांचं जे विधान आहे या चुकीच्या विधानावरती सध्या भाजपचे पदाधिकारी. चंद्रशेखर, तुम्ही इथे काही संवाद साधू शकता का कार्यकर्त्यांशी? निश्चित आपण पाहतोय की ही दृश्य अलका चौकातली. भाजपा या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहे. प्रतिकात्मक तिरडी आंदोलन या ठिकाणी भाजपाकडून करण्यात येते आणि जितेंद्र आव्हाड यांच्या रामासंदर्भातल्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. 8-15 दिवसापर्यंत निश्चित आमच्या स्तरावर तरी निश्चित होईल. पण आव्हाडांच्या अशा वक्तव्यानं आपल्या महाविकास आघाडीची कोंडी झाली नाही, शिवसेनेची कोंडी होत नाहीये. काय कोंडी व्हायचं नाही. त्यांचं वक्तव्य त्याच्याशी आम्हाला काय करायचं. आम्ही थोडं समर्थन करतो या वक्तव्याचं. पण इतर वक्तव्याचा जसं निषेध करता तसा रस्त्यावर उतरायची मला वाटत नाही काही गरज आहे. परंतु या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो. प्रभू श्रीरामाच्या विषयी मला असं वाटतं सगळ्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श आहेत. एक आदर्श पुरुष म्हणून आपल्या देशात त्यांचं आपण महापुरुष म्हणून त्यांना म्हणतोच एक. आणि म्हणून मला असं वाटतं अशा आदर्शाविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावंच असं मला वाटतं व्यक्तिगतरित्या. शरद पवारांकडे तक्रार करणार मला वाटतं ते काय मी माईकवर सांगायच्या तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगण्याची गरज नाही. नाही, पण त्यांच्यामुळे या वक्तव्यात तुमची अडचण वाढलेली आहे ना. तुम्हाला असं म्हणतात की तुमचं हिंदुत्व फसवा आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी या लोकांनी सांगायची गरज नाही. जे गोमांसाचं समर्थन करणारे भारतीय जनता पार्टी लोक आहे. गोव्याचे काय मुख्यमंत्री बोललेले मला माहिती आहे. ते आत्ता कोण क्रीडा मंत्री होते रिजिजू काय बोलले हे चांगलं माहिती. हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही. हे फालतू गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी आत्ता सांगितलं ना, समजा मांसाहार खात होते, मांसाहार खाते असं म्हणलं तर मांसाहार मग तुम्ही सगळ्यांनी सोडलेलं आहे का? मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करताच ना. तुम्ही तर गणपतीच्या दिवशी मांसाहार मी पाहिलेलं आहे कित्येक आंदोलन करण्याच्या घरामध्ये. चतुर्थीच्या दिवशी पाहिले. तुम्ही काय गोष्टी करता? तुम्ही ना काय गोष्टी सांगू मला. अडचण शिवसेनेची बिलकुल नाही. कसली अडचण आली? त्याला काय अडचण घाबरायचं काय? त्याला काय गरज आहे? चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे कोंबडे कापणारे आम्हाला काय शिकवणार? सत्ताराच्या वक्तव्याच्या विरोधात आपण काय पोलिसात जाणार आहात का, किंवा या संदर्भात आपण काय पावलं उचलणार आहात का विरोधी? बिलकुल. मी सिल्लोडच्या कार्यकर्त्यांना तशी सूचना करेन. शिवसैनिकांना तिथल्या जिथं या वक्तव्य केलं तिथल्या पोलीस स्टेशनला निश्चित शिवसेनेच्या वतीनं तक्रार देण्याची सूचना मी करेन. दुसरे मुद्दे आहेत आता जे मनोज जरंगे पाटील 20 तारखेवरती ठाम आहेत. नोंदी मिळवणी अधिकारी जातीवाद करतात असं त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी नोंदी दाबल्या जात आहेत. तिथले जे काही मराठा अधिकारी आहेत ते त्या नोंदी सापडू देत नाहीत किंवा नोंदी दाखवत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ ड्वेल बोलतंय, इकडे एक मंत्री वेगळं बोलतो, एक मंत्री वेगळं बोलतो.
त्याच्यामुळे निश्चित अधिकाऱ्यांच्या मनात काही ठिकाणी दबाव असू शकतो, पण तो हा नोंदीचा नियम पहिल्यापासून आहे. हा काही नियम नवीन ज्या सरकारने केलं अशातले फक्त काही नोंदींची त्यांनी यादी वाढ होत आहेत ते. आणि यादी वाढ होणं म्हणजे काय, लगेच नवीन कोणाची लगेच जात बदलत असेल, जे आहे ते आहेच आहे, नवीन थोडी काही करताय कोणी बी माझे कुठेतरी खासऱ्यावर असेल, कुठे माझ्या टीसीवर असेल, कुठे माझ्या घरपट्टीवर असेल, कुठे माझ्या पोलीस स्टेशनच्या एखाद्या तक्रारीत असेल, या सगळ्या नोंदी त्या गृहीत धरा असं म्हणलेलं आहे. मी आहे म्हणूनच नोंद आहे ना, मी नसतो तर थोडी नोंद होत असते. त्यामुळं जर कोणी असे अधिकारी रोखत असेल तर मला वाटतं निश्चित त्याचा विरोध करावा लागेल. अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतल्यामुळे अजितदादांचे जे गाड्या वाटप अधिकाऱ्यांनी केलं जाणार होतं, 40 गाड्या वाटप होणार होतं, तर त्या अंजली दमानियानं आक्षेप घेतल्यामुळे त्या 40 गाड्यांचं वाटप थांबवलेलं आहे. बरोबर आहे ना. तुम्ही जर संजय राऊत साहेबांच्या 12 लाख 15 लाख रुपयाची चौकशी करताना त्यांना ईडीची इन्क्वायरी लावता, तर तुमच्या 40 गाड्या 50-50 लाखाच्या 20 कोटीच्या गाड्या येतात कुठून? घ्या तुम्ही, 40 ने 80 घ्या, पण त्या कुठून येतात? त्याचं इन्कम सोर्स काय? कोणी दिल्या का? डोनेशन दिल्या का? किंवा तुमच्या काय घरातल्या शेतीच्या उत्पादनातून तुम्ही दिले आहे का? किंवा तुमच्या पार्टीला कोणी डोनेशन दिलंय का? हे क्लिअर असावं. बाकी 40 ने 80 गाड्या द्याव्या त्याच्याविषयी काही कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं म्हणता, पण तुमच्याच गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी यांच्यावर मालेगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो. अलका चौकामध्ये जोरदार आंदोलन केलं जात आहे भाजपकडून आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय. थेट जातोय अलका चौकात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, आपण पाहतोय जोरदार निषेध आव्हाडांच्या वक्तव्याचा. नक्कीच काही भाजपचे पदाधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. काय भावना आहे, तुम्ही सकाळपासून आंदोलन करताय? या ठिकाणी समस्त हिंदू धर्माचं आराध्य दैवत असलेलं प्रभू श्रीरामचंद्र आपला 500 वर्षाचा वनवास संपूर्ण आज अयोध्येमध्ये येत आहेत आणि याची पोटदुखी काही हिंदूद्रोही लोकांना झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा जितुद्दीन आव्हाड आहे. हा प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचा इतिहास रचण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. आमच्या हिंदू धर्माच्या आराध्य दैवताबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आमच्या तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी त्याची तिरडी जाळून केला आहे. परंतु येत्या काळामध्ये तो पुणे शहरात जेव्हा जेव्हा येईल तेव्हा त्याचं तोंड काळं केल्याशिवाय युवा मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल आणि हिंदू धर्म या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हा नेहमीप्रमाणे गर्व ओळखलेला आहे. अखंड भारताचे अखंड हिंदुस्थानचे दैवत असले प्रभू श्रीराम असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा जो इतिहास आहे त्याला काहीतरी काळीमा फासण्याचं काम हा जितेंद्र आव्हाड नेहमी करतो. आज जातीवादी जितेंद्र आव्हाडचा आम्ही निषेध करतो. पुण्यामध्ये प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, हिंदू समाज हा पुण्यामध्ये पाय ठेवून त्यांना देणार नाही, त्यांना काळं भासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. आपण पाहिले की भाजपचे सगळे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. निश्चित चंद्रशेखर, आपण पाहतोय की जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.